जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वात अगोदर तुम्ही माझं छोटंसं गाव पहा. गाव छोटंसं आहे पण एकदम व्ह्यूच आहे बघा. एकदम कसं हिरवाळमध्ये छोटंसं गाव. म्हणलं दाखवतो मला. मग त्याच्यानंतर आपण सरळ निघालो पालखीला. तर त्यावेळेस आमचे काका दिसले. त्यांचं कसं आहे बघा, त्यांच्या जनावर त्यांच्या मागे असतात, काका समोर असतात. एकदम भारी वाटलं. तिथे बिरादर साहेबला घेतलं आणि आपल्याला बिदरला जायचं होतं फोटोशूटला. गेलो. अगोदर म्हणलं की आता चहा पिऊन होतो. मग माऊली चहामध्ये गेलं. एकदम चस्का मारला. एकदम कडक असते बघा चहा. तिथून सरळ सुटलो आपण बिदरला जाते वेळेस काय साहेब लोक तर असतातच थांबून, राहू द्या. मग त्याच्यानंतर आपण सरळ सुटलो. महाराजांचं स्मारक बघितल्यावर अंगारा काटा येतोच बघा. ते एक विष्णूचं मंदिर आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधी तर दाखवतो. एकदम छान. त्याच्यानंतर जसं महाराष्ट्रामध्ये जेजुरी आहे तसं आमच्याकडे आहे बघा मल्हार मालवणाची जेजुरीच. एकदम भारीच आहे बघा. त्यानंतर बिदरमध्ये एक बघा कसं एकदम भगवे झेंडे लावून एकदम लाईटिंग एकदम खतरनाक. त्याच्यानंतर आपण पोहोचलो आमच्या लोकेशनवर, जिथं आपलं फोटोशूट करायची होती. तर आपला फोटोशूट करायचे बघा. हे आपलं लोकेशन आहे फोटोशूटचा. तर पोहोचल्यानंतर बघितलं अजून कार्यक्रम काय सुरू झाला नव्हता. थोडा वेळ बसला. त्याच्यानंतर मग चालू झाला. आपण एकदम पोजमध्ये काढायला लागलो फोटो एकदम खतरनाक असं. त्याने कस्टमर एकदम हॅप्पी झाली. त्याच्यानंतर म्हटलं पोटपूजा करावं. थोडेसे जेवून जेवून घेऊन तेवढ्यात आला कॉलेजून कॉल की म्हणलं उद्या तुमची एक्झाम आहे. अरे म्हणलं असं कसं उद्या एक्झाम आहे. मग म्हणलं जाऊन भेटून बघावं. मग गेलो. जाईपर्यंत काही सगळे गेले होते घरी, कारण आपला लेट झाला होता. म्हणलं आता सगळे घरी गेल्यात, मग जाऊ द्या म्हणलं आपण उद्याची एक्झाम आहे, आपण पण जाऊ वापस. तिथून सरळ सुटलो. आम्हाला जरा गांधीगंजमध्ये थोडंसं काम होतं, कारण आपल्या मित्राची गाडीची चावी द्यायची होती तिथं गांधीगंजमध्ये. तेवढी दिल्यानंतर आपण तिथून सरळ घरचा रस्ता धरला. घरचा रस्ता एकदम व्ह्यू बघत सुटलो बघा. एकदम सनसेट, एकदम व्ह्यू मस्त फिलिंग येत होती. एकदम आभाळात ढगातच फिलिंग. म्हणलं तिथून सरळ आलो. तेवढ्यात काय कॉल आला आमच्या मित्रांचा. म्हणलं कुठे आहे, आम्ही डेकोरेशन करतो आणि तू कुठे आहे. आलोच बाबा म्हणलं. जरा थोडा वेळ थांबलं आणि तिथून आलो सीधा घरात.